श्री रामचंद्रांच्या अश्वमेध यज्ञासाठी म्हणून अयोध्येमध्ये माणसांचा महासागर पसरला आहे. ठिकठिकाणचे राजे, महाराजे, ऋषी, मुनी आणि असंख्य नागरिक त्या अयोध्येमध्ये जमले आहेत. त्यांच्यामध्येच 2 बटू आले आहेत आणि हे बटू असं म्हणत आहेत की आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत, आम्ही रामचरित्र गायन करतो. रामचरित्र गायन करतो असं म्हणणारे हे बटू प्रत्यक्ष रामचंद्रांच्या समोर येऊन त्यांना त्यांचं चरित्र ऐकवत आहे. शास्त्रीय संगीताच्या माध्यमाने हे रामचरित्र रामाना ऐकवत असताना ते दोन्ही बटू गातात कसे, गाताना दिसतात कसे, त्यांच्या मुद्रा कशा होतात, त्यांचा अभिनय कसा होतो, त्यांचे हावभाव कसे होतात. ज्या राजसभेसमोर त्यांचे हे गायन चालू आहे त्या सभेमधल्या श्रोतृवर्गावरती यांच्या गायनाचा कसा कसा परिणाम होतो आणि प्रत्यक्ष रामचंद्रांची अवस्था, हे स्वतःचं चरित्र त्या दोन्ही सुकुमार कोवळ्या अशा बाळांच्या तोंडून ऐकताना कसे होते याचं अतिशय सुरेख वर्णन निवेदक करतो आहे. निवेदक सांगतो आहे, स्वये श्री राम प्रभू ऐकती, स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती. कुशलव म्हणजेच हे बटू, ही बाळ, हे रामचंद्रांचं चरित्र त्यांना ऐकवत असताना मोठी विस्मयाची गोष्ट अशी आहे की त्या दोन्ही बाळांना हे माहीत नाही की ज्याच्या समोर येऊन आपण त्याचं सगळं चरित्र ऐकवतो आहोत तो प्रत्यक्ष आपला पिता आहे. आणि प्रभू रामचंद्रांनाही हे माहीत नाही की ज्या 2 कोवळ्या सुकुमार परंतु अतिशय तेजस्वी अशा बाळांच्या तोंडून आपण आपलं सगळं चरित्र ऐकतो आहोत, ती बाळं ही प्रत्यक्ष आपलीच बाळं आहेत, ते आपलेच पुत्र आहेत. आणि पिता पुत्राचं नातं माहीत नसताना पुत्र पित्याला त्याचं सगळं चरित्र ऐकवत आहे. श्री राम, श्री राम, श्री राम, श्री राम, श्री राम, श्री राम. स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती. स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायांचे. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायांचे. पुत्र सांगती चरित पित्याचे, पुत्र सांगती चरित पित्याचे. ज्योतीने तेजाची आरती, ज्योतीने तेजाची आरती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. राजसमुद्रा वेशमुनींचे, गंधर्वच ते तपोवनीचे. राजसमुद्रा वेशमुनींचे,
गंधर्वच ते तपोवनीचे वाल्मिकीच्या भावमनीचे वाल्मिकीच्या भावमनीचे मानवी रूपे आकारती मानवी रूपे आकारती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल बालस्वरानी करुणी किलबिल बालस्वरानी करुणी किलबिल गायने ऋतुराजा भारती गायने ऋतुराजा भारती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती फुलापरी ते ओठ उमलती सुगंध से स्वर भुवनी झुलती फुलापरी ते ओठ उमलती सुगंध से स्वर भुवनी झुलती कर्णभूषणे कुंडल डुलती कर्णभूषणे कुंडल डुलती संगती वीणा झंकारती संगती वीणा झंकारती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती सात स्वरांच्या स्वर्गामधुनी सात स्वरांच्या स्वर्गामधुनी नऊ रसांच्या नऊ स्वरधुनी यज्ञ मंडपी आल्या उतरुनी यज्ञ मंडपी आल्या उतरुनी संगमी श्रोते जननाहती संगमी श्रोते जननाहती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवनपट पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवनपट प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट प्रभुजे लोचन पाणावती प्रभुजे लोचन पाणावती कुशलव रामायण गाती
कुशलव रामायण गाती. सामवेद से बाळ बोलती. सामवेद से बाळ बोलती. सर्गामागून सर्ग चालती. सचिव मुनिजन स्त्रिया डोलती. सचिव मुनिजन स्त्रिया डोलती. आसवे गाली ओघळती. आसवे गाली ओघळती. कुशलव रामायण गाती. कुशलव रामायण गाती. सोडून आसन उठले राघव. उठले राघव. सोडून आसन उठले राघव. उठले राघव. उठून कवळी आपुले शैशव. आपुले शैशव. पुत्र भेटीचा घडे महोत्सव. पुत्र भेटीचा घडे महोत्सव. परिदो उभयानच माहिती. परिदो उभयानच माहिती. कुशलव रामायण गाती. कुशलव रामायण गाती. स्वये श्रीराम प्रभु ऐकती. स्वये श्रीराम प्रभु ऐकती. कुशलव रामायण गाती. कुशलव रामायण गाती. श्रीरामांच्या यज्ञमंडपात तापस्वेश धारण केलेल्या कुशलवांचं रामचरित्र गायन सुरू झालं. प्रसंगामागून प्रसंग ते वर्णन करून सांगताहेत. आपल्या प्राणांच्या सर्व शक्ती कर्णांच्या ठाई एकवटून श्रोतेजन ऐकताहेत आणि सुवर्ण सिंहासनावरती बसून प्रत्यक्ष श्रीराम ऐकताहेत. सरयू तीरावरी अयोध्या मनु निर्मित नगरी. अयोध्या मनु निर्मित नगरी. सरयू तीरावरी अयोध्या मनु निर्मित नगरी. अयोध्या मनु निर्मित नगरी. अयोध्या मनु निर्मित नगरी. त्या नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर. मधुन वाहती मार्ग समांतर. रथबाजी गजपथिक चालती. नटुनी त्यांच्या बरे. हो नटुनी त्यांच्या बरे. अयोध्या मनु निर्मित नगरे. घराघरावर रत्न तोरणे. अवती भवती रम्य उपवने. त्यात रंगती नृत्य गायने. त्यात रंगती नृत्य गायने. मृदंग वीणा नित्य नादती. अलका नगरी परी. ओ
अलका नगरी परी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी. स्त्रिया पतिव्रता पुरुष ही धार्मिक पुत्र उपजती निज कुलदीपक नृशंस ना कुणी ना नास्तिक अतृप्तीचा कुठे न वावर नगरी घरी अंतरी नगरी घरी अंतरी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी. इक्ष्वाकु कुल कीर्ती भूषण राजा दशरथ धर्मपरायण त्या नगरीचे करितो रक्षण त्या नगरीचे करितो रक्षण गृही चंद्रसा नगरी इंद्रसा गृही चंद्रसा नगरी इंद्रसा सूर्य जसा संगरी सूर्य जसा संगरी अयोध्या मनु निर्मित नगरी. दशरथास त्या तिघी भार्या सुवंशजा त्या सुमुखी आर्या दशरथास त्या तिघी भार्या सुवंशजा त्या सुमुखी आर्या सिद्धपतीच्या सेवा कार्या बहुश्रुता त्या रूपशालिनी अतुल प्रभा सुंदरी अतुल प्रभा सुंदरी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी. तिघी स्त्रियांच्या प्रीत संगमी तिन्ही लोकीचे सुख येठामी तिघी स्त्रियांच्या प्रीत संगमी तिन्ही लोकीचे सुख येठामी एक उणे पण गृहस्थाश्रमी एक उणे पण गृहस्थाश्रमी पुत्रोदय पण अजुनी नवता प्रीतीच्या अंबरे प्रीतीच्या अंबरे अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी. शल्य एकते कौसल्येसी दिसे सुमित्रा सदा उदासी कैक कैकयी करिनवसासी कैक कैकयी करिनवसासी दशरथास ही व्यथा एकती छळिते अभ्यंतरी छळिते अभ्यंतरी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी. राज सौख्यते सौख्य जनाचे एकच चिंतन लक्ष्मणाचे राज सौख्यते सौख्य जनाचे एकच चिंतन लक्ष्मणाचे काय काजया सौख्य धनाचे कल्पतरुला फूल नसे का कल्पतरुला फूल नसे का वसंत सरला तरी वसंत सरला तरी अयोध्या मनु निर्मित नगरी
अयोध्या म्हणून निर्मित नगरी. आपल्या प्रजेला सर्व सुखाने न्हाऊ घालणाऱ्या दशरथाच्या घरात मात्र पाळणा हलू नये, हा केवढा दैवदुर्विलास. अयोध्येच्या प्रत्येक जाणत्या प्रजाजनाच्या मनात हा प्रश्न वारंवार उठत होता. मग दशरथांच्या राण्यांची काय अवस्था असेल? कौसल्या वरून ग्रीष्मकालीन नदीसारखी थोडी अशक्त तरीही शांतच होती, पण मनात मात्र म्हणत होती, उगा का काळीज माझे फुले पाहुनी बेली बरची फुले पाहुनी बेली बरची फुले. कधी न भेटे मळले अंतर कधी न शिवला सबती मत्सर कधी न भेटे मळले अंतर कधी न शिवला सबती मत्सर. आज का लतिका वैभव सले आज का लतिका वैभव सले पाहुनी बेली वरची फुले. काय मना हे भलते धाडस तुला नावळे हरिणी पाडस. काय मना हे भलते धाडस तुला नावळे हरिणी पाडस. पापणी वृथा भिजे काजले पापणी वृथा भिजे काजले पाहुनी बेली वरची फुले पाहुनी बेली वरची फुले. गोमत्सातील पाहून भावा काय वाटतो तुझसी हेवा. गोमत्सातील पाहून भावा काय वाटतो तुझला हेवा. चिळे का मौन तरी आतले चिळे का मौन तरी आतले पाहुनी वेली वरची फुले. कुणी पक्षिणी पिला भरविते दृश्य तुला ते व्याकुळ करीते. कुणी पक्षिणी पिला भरविते दृश्य तुला ते व्याकुळ करीते. काय हे विपरीत रे जाहले काय हे विपरीत रे जागले पाहुनी बेली वरची फुले. उगा का काळीज माझे फुले पाहुनी बेली वरची फुले. स्वतः
स्वतःशी कशास चोरी, कशास चोरी, वात्सल्याविण अपूर्ण नारी, अपूर्ण नारी, स्वतःशी कशास चोरी, कशास चोरी, वात्सल्याविण अपूर्ण नारी, अपूर्ण नारी. कळाले सार्थक जन्मातले, कळाले सार्थक जन्मातले, पाहुनी बेलीवरची फुले, पाहुनी बेलीवरची फुले. मूर्त जन्मते पाषाणातून, कौसल्या काही नशिळेहून. मूर्त जन्मते पाषाणातून, कौसल्या काही नशिळेहून. विचारे मस्तक या व्यापिले, विचारे मस्तक या व्यापिले, पाहुनी बेलीवरची फुले. गगन आम्हाहून वृद्ध नाही का, गगन आम्हाहून वृद्ध नाही का. त्यात जन्मती किती तारका, अकारण जीवन हे वाटले, अकारण जीवन हे वाटले, पाहुनी बेलीवरची फुले, पाहुनी बेलीवरची फुले. वेलीवरची फुलं पाहून सुद्धा काळीस करपून जावं अशा चमत्कारिक मनस्थितीमध्ये महाराणी कौसल्या असताना महाराज दशरथ अंतःपुरामध्ये आले आणि आपल्या लाडक्या राणीला सांगू लागले, उदास का तू आवर वेळे, नयनातील पाणी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. उदास का तू आवर वेळे, नयनातील पाणी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. वसंत आला तरु तरुवर, आली नव पालवी. वसंत आला तरु तरुवर, आली नव पालवी. मनात माझ्या मनात माझ्या उमलून आली तशीच आशा नवी. कानी माझ्या घुमू लागली, कानी माझ्या घुमू लागली, साधा बिनवाणी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. ती
वाणी मज म्हणे दशरथा, अश्वमेध तू करी. ती वाणी मज म्हणे दशरथा, अश्वमेध तू करी. चार बोबडे वेद रांगतील तुझ्या धर्मरथ घरी. विचार माझा मला जागवी, विचार माझा मला जागवी. आले हे ध्यानी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. मंत्रीला मी सुमंत मंत्री, आज्ञा त्याला दिली. निमंत्रीला मी सुमंत मंत्री, आज्ञा त्याला दिली. वसिष्ठ काश्यप जाबालीना, घेऊन ये या स्थली. इष्ट काय ते मला सांगतील, इष्ट काय ते मला सांगतील. गुरुजन ते ज्ञानी, लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. आले गुरुजन मनातले मी, सारे त्या कथिले. आले गुरुजन मनातले मी, सारे त्या कथिले. मीच माझ्या मनास त्यांच्या साक्षीने मथिले. नवनीता सम तोच बोलले, नवनीता सम तोच बोलले. स्निग्ध मधुर कोणी, लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. तुझे मनोरथ पूर्ण भायचे, मनोदेवता वदे. तुझे मनोरथ पूर्ण भायचे, मनोदेवता वदे. याच मुहूर्ती सोड अश्वतू, याच मुहूर्ती सोड अश्वतू. सत्वर तो जाऊ दे. मान्य म्हणालो गुरुबाज्ञामी, मान्य म्हणालो गुरुबाज्ञामी. कर जुळले दोन्ही, लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. अंगदेशीचा ऋष्यशृंग मी, घेऊन येतो स्वतः. अंगदेशीचा ऋष्यशृंग मी, घेऊन येतो स्वतः. त्याच्या करवी करणे आहे, इष्टी सह सांगता. धूमासह ही भारून जाओ, धूमासह ही भारून जाओ. नगरी मंत्रानी, लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. सरयू तीरी यज्ञ करूगे, मुक्त करानी दान करू, मुक्त करानी दान करू. शेवटचा हा यत्न करूगे, अंती अवभृत स्नान करू, अंती अवभृत स्नान करू. इप्सित ते तो देईल अग्नी, इप्सित ते तो देईल अग्नी.
अनंत हातानी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. दशरथाने यज्ञाश्व सोडला. एका संवत्सरानंतर तो यज्ञ अश्व परत आला. राजा दशरथाच्या विनंतीनुसार ऋष्यशृंगाने यज्ञ मांडला आणि एका शुभवेळी त्या यज्ञ ज्वालेमधून एक रक्तवर्ण महापुरुष निर्माण झाला. तो महापुरुष म्हणजे साक्षात अग्निदेव होता आणि तो अग्निदेव आपल्या दुंदुभीसारख्या कणखर परंतु अतिशय मधुर अशा सादानी दशरथाला सांगू लागला, दशरथा घे हे पायसदान. दशरथा दशरथा घे हे पायसदान, पायसदान. दशरथा घे हे पायसदान, पायसदान. तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो, तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो. हा माझा सन्मान. दशरथा 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 घे हे पायसदान, पायसदान. तव यज्ञाचे होय सांगता, तृप्त झाल्या सर्व देवता. तव यज्ञाचे होय सांगता, तृप्त झाल्या सर्व देवता. प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर, प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर. श्री विष्णू भगवान. दशरथा 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 घे हे पायसदान, पायसदान. श्री विष्णूची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन. श्री विष्णूची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन. या दानासी या दानाहून, या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान. दशरथा 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 घे हे पायसदान, पायसदान. करात घेई सुवर्ण स्थाली, दे राण्यांना क्षीर आतली. करात घेई सुवर्ण स्थाली, दे राण्यांना क्षीर आतली. कामधेनुच्या दुग्धाहूनही, कामधेनुच्या दुग्धाहूनही ओझहीचे बलवान. दशरथा 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 घे हे पायसदान, पायसदान. राण्या करतील पायस भक्षण, उदरी होईल वंशारोपण. राण्या करतील पायस भक्षण, उदरी होईल वंशारोपण. त्यांच्या पोटी जन्मा येतील, त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्धे चार महान. दशरथा 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 घे हे पायसदान, पायसदान.
प्रसवतील त्या तिन्ही देवी श्री विष्णूंचे अंश मानवी प्रसवतील त्या तिन्ही देवी प्रसवतील त्या तिन्ही देवी श्री विष्णूंचे अंश मानवी धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान दशरथा 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 घे हे पायसदान पायसदान कृतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ मी तुझ्या दर्शने कृतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ दिसती कृतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ दिसती कृतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ मी तुझ्या दर्शने दे आज्ञा मज नृपा दे आज्ञा मज नृपा पावतो यज्ञी अंतर्धान दशरथा 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 घे पायसदान पायसदान दशरथा